ते ते सांगा. मी महेश कराळे, प्रसाद सप्तर्षी, आम्ही दोघं पार्टनर आहोत आणि एकलव्य नोटबुक नावाने आमचं पुण्यामध्ये नोटबुक मॅन्युफॅक्चरिंगचा ब्रँड आहे. नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग करतो. क्वालिटी प्रोडक्ट आमचं USP आहे आणि शैक्षणिक संस्थांशी आम्ही जोडलेलो आहोत. पुण्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ 450-500 शैक्षणिक संस्थांना आम्ही आमचे प्रोडक्ट सप्लाय करतो गेल्या अनेक वर्षापासून. कधीपासून सुरुवात केली, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? आम्ही दोघंही 1999 पासून एका पब्लिकेशन इंडस्ट्रीशी जोडलेलो होतो. आम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा व्यवसायात, मराठी माणूस व्यवसायात पडत नाही, पण असं आपण म्हणतो पण स्वतः कधी त्यासाठी प्रयत्न करत नाही. तर आपण म्हणण्यापेक्षा आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे. आणि तेव्हा आम्ही 2007ला आम्हाला एक संधी मिळाली आणि मग आम्ही ठरवलं की आपण या व्यवसायामध्ये यायला पाहिजे. त्याचा आम्हाला अनुभव होता. पुन्हा एका कंपनीसाठी काम केलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही या व्यवसायामध्ये 2007 पासून आलो, ते आजपर्यंत करतो. सुरुवातीला कशी इन्व्हेस्टमेंट केली, आता कसा टर्नओव्हर आहे? सुरुवातीला अगदी म्हणजे पैसेच नव्हते, फक्त कल्पना होती, कन्सेप्ट होते, पैसे नव्हते. पण मग पैसे उभे करण्यापासून सुरुवात होती. मग त्यासाठी काय लागतं? मग तारण पाहिजे. तारणही नाही. तर मग असे काही ना काहीतरी प्रयत्न करून आम्ही ते किती केली सुरुवातीला? 3 लाखाचं आम्ही पहिलं लोन काढलं. ते पण प्रसादचं घर आम्ही तारण ठेवून त्याच्यावर 3 लाख लोन काढलं होतं. 3चं 6 काढलं. आज काय स्टेटस आहे? आज आम्ही जवळजवळ म्हणजे 60 करोडचा टर्नओव्हर आहे आपल्या कंपनीचा. म्हणजे अगदी काही लाखातनं आम्ही सुरुवात केली होती. सर, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मला हे सांगा की जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत मैत्री, फ्रेंडशिप सगळं टिकतं, पण पैसा आल्यावरती मात्र फाटे फुटतात. तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल काय सांगा आणि हे व्यवसाय कसा असतो? माझं नाव प्रसाद सप्तर्षी आणि तुम्ही जे म्हणलात की पैसा आल्यानंतर म्हणजे अगदी खरं सांगायचं, माझ्या घरनं ह्या गोष्टीसाठी विरोध होता की पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणं. त्यासाठी माझ्या वडिलांचा पूर्ण विरोध होता. पण आमची मैत्री अशी होती की आम्हाला ते करायचं होतं आणि आजही आम्ही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे की लोकांनी कोणी काही जरी आम्हाला एकमेकांबद्दल सांगितलं तर आम्ही बाहेर चर्चा करण्यापेक्षा आमच्यामध्ये चर्चा करतो की हे असं असं कानावर आले तर काय आहे, आणि तिथून विषय क्लिअर करून आम्ही पुढे जातो. म्हणजे आजपर्यंत आम्हाला कधी किंवा आणि आता आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की कोणी आमच्याबद्दल काही सांगितलं तरी आम्हाला माहिती आहे की आमची कुठली रिॲक्शन असणार आहे कुठल्या विषयावर. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं की तुमचं घर गहाण ठेवलं होतं. घरातनं जर या पार्टनरशिपसाठी विरोध होता, नाही, गहाण ठेवायला सुरुवातीला विरोध होता, पण जेव्हा सुरू केलं बिझनेस करावा ही माझ्या वडिलांची पण इच्छा होती, पण पार्टनरशिपमध्ये नको असं त्यांचं म्हणणं होतं. पण जेव्हा आम्ही सुरू केला आणि त्यांना जेव्हा विश्वास बसला तेव्हा ते पहिले इन्व्हेस्टर म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सपोर्ट केला होता की त्यांनी आम्हाला फ्लॅट तारण ठेवायला परवानगी दिली आणि मग तिथून आम्हाला लोन मिळायला सुरुवात झाली आणि मग तिथून सुरुवात झाली. ॲक्च्युली आता काय काम चाललंय आणि किती संस्था तुमच्या सोबत क्लायंट्स? आत्ता आम्ही नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग, एकलव्य नोटबुक LLP नावाने आमची कंपनी नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर आम्ही शाळांना कस्टमाइज नोटबुक बनवून देतो आणि व्यंकटेश ट्रेडिंग नावाने आमच्याकडे जे एक युनिट आहे आमचं, त्याच्यामध्ये 150+ पब्लिकेशन आमच्याकडे काम येतात. कॅम्ब्रिज, ऑक्सफर्डपासून सगळे ब्रँडेड पब्लिकेशन आमच्याकडे आहेत आणि आम्ही स्कूल्सला सप्लाय करतो त्या सगळ्या गोष्टी. कुठल्या प्रमुख संस्था आहेत? JSPM, SNBP, लेक्सिकन, भारतीय विद्यापीठ आहे. अशा अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या नामांकित संस्था आणि छोट्या मोठ्या शाळा भरपूर आहेत. जवळपास 500+ शाळा आहेत. आता गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत, टॅक्सेशन वगैरे, त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायावर काय परिणाम? टॅक्सेशनचं तसं आम्हाला म्हणजे पुस्तकात आम्हाला हे नाही आहे, GST वगैरे. नाही, काय होतं की गव्हर्नमेंट जे काही सांगतं की प्राईस कमी झाल्या किंवा आपण GST कमी केला, त्यांनी जे फिनिश प्रोडक्ट आहेत त्याचा GST कमी केला, पण जे काही रॉ मटेरियल आहे त्याचं GST कुठेही कमी झालेलं नाही. म्हणजे जे 12% GST होता तो 18%वर झाला. म्हणजे कुठेही प्राईसमध्ये कमी होणार नाही, किमती वाढणारच आहेत, कमी नाही होणार. म्हणजे काय गव्हर्नमेंटची पॉलिसी, काय त्यांचं थिंकिंग आहे हे कळत नाही. सर, एवढे क्लायंट्स आहेत आता तुमच्याकडे, क्वालिटी महत्वाची तुमच्या दृष्टीने की क्वांटिटी? क्वालिटी आणि सर्व्हिस जास्त खूप महत्वाची. क्वांटिटी मॅटर नाही करत. तुम्ही क्वालिटी आणि सर्व्हिस देत असाल तर तुमच्याबरोबर लोक जोडून राहतात, कारण कोणालाही चांगली लोक हवी आहेत. सर, तुम्ही ज्यावेळेस कस्टमरकडे कुठल्या क्लायंटकडे जाता, कन्व्हिन्स करता, ते काय सांगतात? आम्ही आमच्या क्वालिटी आणि सर्व्हिसवरच बोलतो. म्हणजे आम्ही जे त्यांना ज्या आम्ही आता आमच्याकडे ज्या संस्था आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून आहेत, त्यामुळे समोरच्या आमचा विश्वास बसायला एक सहज हे होऊन झालं की इतके वर्ष एवढ्या मोठ्या संस्थांबरोबर काम करतात म्हणजे यांच्याकडे क्वालिटी आहे.
आणि आम्ही आजही कुठलीही गोष्ट असेल तरी क्वालिटी आणि सर्व्हिसवरच आमचा फोकस जास्त असतो. म्हणजे काळानुसार ज्या गोष्टी बदलायला पाहिजे त्यासो आम्ही त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना सर्व्हिस कशी देता याचा प्रयत्न करतो. नवीन उद्योजकांना तुमचा काय सल्ला असेल? नवीन उद्योगांना सल्ला म्हणजे जे कराल ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने करा. आज मार्केटमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं ना तर लोक तुमचा विश्वास ठेवून तुम्हाला नक्की बिझनेस देतात. आणि नवीन उद्योजकांनी काळाप्रमाणे अपडेट पण राहिलं पाहिजे. कारण जग एवढं बदलतंय, फास्ट बदलतंय. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर मागच्या 6 महिन्यापूर्वी जे काही टेक्नॉलॉजी आलेली असते त्या 6 महिन्यानंतर त्याच्यात ड्रास्टिक चेंज झालेला असतो. तर त्याप्रमाणे तो तुम्हाला स्पीड मॅच करता आला पाहिजे आणि तसं तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा बदल घडवता आला पाहिजे, तर तुम्ही टिकाल मार्केटमध्ये.